पाहिजे हे तुम्ही त्याचं विश्लेषण आणि त्याचं मापन केलं पाहिजे. आमच्याकडे असे भागीदार देखील आहेत जे आमच्या सेवा कशा वापरल्या जातात हे मोजतात. म्हणजे भागीदार म्हणजे पार्टनर, एक प्रकारे पार्टनर असतात, म्हणजे गुगलचे पार्टनर असतात, ते त्यामध्ये कशा प्रकारे सेवा वापरल्या जातात हे मोजलं जातं. या विशिष्ट जाहिराती आणि मापन भागीदारामध्ये आधी जाणून घेऊया. म्हणजे तिने ते खाली नोटिफिकेशन दिले. डेटा एकत्रित करणे. डेटा एकत्रित करणे म्हणजे काय सांगितलं, या उद्देशासाठी आम्ही आमच्या सेवेबद्दल तुमच्या डिव्हाइसवर डेटा एकत्रित करतो. उदाहरणार्थ तुमचे खाते डेटा एकत्रित म्हणजे काय, तुमचा मेल तुमचा एकत्रित म्हणजे ते होत जातं, म्हणजे स्टोरेज पूर्ण भरत जातं. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा असतात, तुमच्या डॉक्युमेंट असतील किंवा अदर काय असतील, पिक्चर असतील, गाणी असतील, सगळं त्यामध्ये कॉन्टॅक्ट असतील, हे सर्व त्या गुगल अकाउंटवरती दिलेलं असतं. उदाहरणार्थ तुमच्या खाते सेटिंगवर अवलंबून असेल, म्हणजे अवलंबून, आणि आम्ही तुम्हाला तुमच्या स्वारस्याबद्दल माहितीवर आधारित जाहिराती दाखवतो. म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिरात असतात, युट्यूबवर वेगवेगळ्या प्रकारची जाहिरात येतात, म्हणजे गुगलवर येतात. हे जाहिराती युट्यूबच्या वापरातून, म्हणजे जी तुम्हाला तुमच्या शोध आणि युट्यूबच्या वापरातून मिळू शकतात. आता तुमचं युट्यूब चॅनल आहे, आता समजा 1000 सबस्क्रायबर आहेत आणि 4000 पब्लिक वॉच टाइम झालेले असे बरेचसे युट्यूबर आहेत. त्या युट्यूबवरती अशा जाहिराती येतात, मी सर्कल येतात, मेक माय ट्रिप येतात, असे बरेचसे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे ॲड येतात. त्या ॲडवरती तुम्हाला त्याचे पैसे मिळू शकतात. डॉलरमध्ये असते, इंडियन रुपीजमध्ये असतो, असे बरेचसे ज्याचं कन्व्हर्टिंग या युट्यूबमधनं तुम्हाला मिळू शकतं. हे लक्षात ठेवा. आम्ही आमच्या सर्व सेवामध्ये वापरल्या जाणाऱ्या स्पेल करेक्शन मॉडेल तयार करण्यासाठी आमच्यावरती शोध क्वेरीमध्ये डेटा वापरू शकतो. म्हणजे सर्व सेवामध्ये वापरलं जाणारे स्पेल करेक्शन मॉडेल, म्हणजे समजा तुमचं रोबोटिक्स मॉडेल आहे, ते तयार करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. तुम्ही नियंत्रित आहात. म्हणजे काय सांगितलं, तुमच्या खाते सेटिंगनुसार काही डाटा तुमच्या गुगल खात्याशी संबंधित असू शकतो. म्हणजे तुमचं गुगल खातं हे तुमच्या डेटा संबंधित असू शकतं, गुगल खात्याशी संबंधित. म्हणजे तुमचं मेल आय डी हे गुगल खात्याशी संबंधित आहे. आम्ही हा डाटा वैयक्तिक माहिती म्हणून हाताळतो. म्हणजे तुमचा हा डाटा आम्ही वैयक्तिक माहितीसाठी हाताळता येतो. तुम्ही खाली अधिक पर्यायावर क्लिक करून आम्ही हा डाटा कसा गोळा करतो, हे वापरतो, हे नियंत्रित करू शकता. म्हणजे त्याच्यावर क्लिक करून म्हणजे आता समजा इथं दिलेलं आहे, क्लिक करून म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे डाटा नियंत्रित करण्यासाठी असेल, तुमचे नियंत्रित समायोजित करू शकता. आणि माझे खाते myaccount.google.com ला भेट देऊन भविष्यासाठी तुमची संमती मागे घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला मागे घ्यायचं असेल तर घेता येतं. अधिक पर्याय त्यांनी दिला बघा. तुम्हाला वैयक्तिक सेटिंग तुमच्या खात्यात साठवलेल्या डेटाचे पुष्टीकरण करून तुमच्या गुगलला कस्टमाइज पण करू शकता. म्हणजे अकाउंटला कस्टमायझेशन पण करू शकता. युट्यूबला कस्टमायझेशनचा पर्याय आहे. तुम्ही तुमच्या गुगल खात्यात या पर्यायाबद्दल नेहमी अधिक पर्याय जाणून घेऊ शकता. त्यांना समायोजित करू शकता, तुमच्या क्रियाकल्पाचे पुनरावृत्ती करू शकता. हे असे युट्यूबचे म्हणजे सगळे गुगल अकाउंटचे माहिती आहे. हे तुम्ही जरी वाचलं हे तुम्हाला लक्षात येऊ शकतं. आता हिने खाली सांगितले, माझा युट्यूबचा इतिहास गुगल खात्यात सेव्ह करा. म्हणजे माझा सगळा जो इतिहास आहे युट्यूबवरती, म्हणजे युट्यूब इतिहास आणि गुगल खात्यामध्ये सेव्ह केला पाहिजे. आणि जर तुम्हाला सेव्ह करायचं नसेल, माझा युट्यूबचा इतिहास माझ्या गुगल खात्यात सेव्ह करू नका. करायचं असेल तर करू शकता. आता समजा तुम्हाला जाहिराती, आता वेब ऍक्टिव्हिटी जर सांगितले बघा, माझ्या गुगल खात्यात वेब ऍक्टिव्हिटी सेव्ह करा. वेब ऍक्टिव्हिटी म्हणजे वेब प्रणालीमध्ये ऍक्टिव्हिटी असतील त्या गुगल प्रणालीमध्ये सेव्ह केल्या जातात. म्हणजे जसं की पासवर्ड, तुमचा गुगलचा पासवर्ड असतो, हे सेव्ह केलं जाऊ शकतं. जाहिराती वैयक्तिकरित्या जाहिरात आपण गुगल सेवावरील जसे की युट्यूब आणि गुगल सोबत भागीदारी करणाऱ्या वेबसाईट ॲपवरील ऍक्टिव्हिटी गुगल तुम्हाला जाहिरात दाखवू शकतो. गुगल तुम्हाला जाहिरात दाखवू शकतो. म्हणजे रमी सर्कल, मेक माय ट्रिप, अशा बऱ्याचशा ॲड असतात, त्या वैयक्तिकरित्या तुम्हाला जाहिराती दाखवला जातात. युट्यूब इतिहास, युट्यूब म्हणजे हिस्ट्री म्हणजे तुमचा इतिहास असतं. तुमचे जसे की तुम्हाला गाणे, एखादं गाणं असेल किंवा पिक्चर असेल, एखादं काय तुम्हाला एखादं NCS नो कॉपीराइट म्युझिक असेल, इंग्लिश सॉन्ग असेल, असे बरेचसे म्हणजे टेक्नॉलॉजी माहिती असतील. हे जर तुम्हाला पाहायचं असेल, जर तिची हिस्ट्री तुम्हाला सापडत नाही, पूर्ण म्हणजे वर्ष झालं ती मला हिस्ट्री सापडत नाही, त्याचा सर्च तुम्ही करू शकता, ती हिस्ट्री बघू शकता. ते त्याचं हिस्ट्री माझं दाखवण्यासाठी माझा युट्यूब इतिहास माझ्या गुगल खात्यात सेव्ह केला पाहिजे. हे गुगल तुम्हाला शिफारसी देतात आणि तुम्ही कुठे सोडले होते हे लक्षात ठेवण्यास बरेच काही मदत करते. 36 महिन्यापेक्षा जुनी ऍक्टिव्हिटी आपोआप हटवली जाईल. म्हणजे 36 महिने 12 3 वर्षाचा जुना डाटा आपोआप हटवला जातो. तुम्ही तुमचा ऑटो डिलीट पर्याय बदलू शकता. ऍक्टिव्हिटी सेव्ह करणे थांबवू शकता आणि किंवा माय अकाउंट google.com वर मॅन्युअली हटवू शकता.
जेव्हा ही सेटिंग बंद असते तेव्हा तुमचा वैयक्तिक कृत्व करण्यासाठी इतिहासावर अवलंबून असलेले युट्यूब वैशिष्ट्ये बंद केले जाऊ शकतात. म्हणजे हे युट्यूबचा इतिहास आहे, हे युट्यूबमध्ये आहे. या सेटिंग बद्दल मला अजून रिमाइंडर जर बघायचं असेल, अधूनमधून रिमाइंडर म्हणजे काय, जर समजा सिक्युअर असेल तर ते पाठवा म्हणते, नसेल करायचं आणि मी सहमत आहे. आता हे मी सहमत आहेला आपण क्लिक केलं आहे. आता तुमचे खाते सुरक्षित करा. आता इथं आलं बघा, सुरक्षित करा म्हणजे काय सांगितलं, तुमच्याकडे सुरक्षा शिफारस आहेत, सुरक्षा तपासणीमध्ये आढळलेली शिफारसी कृती. आता शिफारशीमध्ये काय कृती आढळल्या का? हा, आता इथं फोन नंबर आता सांगितला, आता फोन नंबर जोडा म्हणून सांगितलं. आता एखादा फोन नंबर कोणाचा असेल तर इथं ऍड करता येईल. पोच करा, जायचं. ओके, यस कन्फर्म हो खात्री करा. बरोबर आहे. आता ही तुमचं सुरक्षा तपासणी झाली. आता तुमचं गुगल खातं जर आता रिकव्हरी फोनची पुष्टी केलेली आहे म्हणून सांगितले. आता तुमचं गुगल खात्यावर सुरू ठेवा म्हणून सांगितलं. आता गुगल खात्यावर सुरू ठेवावरती क्लिक करायचं. आता सिक्युअर झालं, ही तुमची माहिती आली. आता असेल तर इथं अकाउंटला जायचं. अकाउंटवर सगळे तुमचे इथं फीचर आलेले. स्वागत आहे साहिल बांगरे, गुगल त्याच्यासाठी चांगले काम करून द्यायच्यासाठी तुमची माहिती सुरक्षितता व्यवस्थित जाणून घ्या म्हणजे तुम्हाला जी माहिती हवी असेल तर तुम्हाला ते बघता हे लक्षात ठेवायचं. हे त्यामध्ये आता गोपनीयता, वैयक्तिक तुमच्याकडे सुरक्षितता टीप, हे गुगल अकाउंट कसं शोधायचं, हे त्याचे हे सगळं त्यामध्ये आहे. आता ह्यामध्ये सगळं तुम्हाला हे फ्युचर जीमेल आयडी कसा सांगितली. आता आपण काय बघणार आहोत. आता जीमेल आयडी मध्ये आता समजा एखाद्याला मेल पाठवायचा, मेल आयडी आता ते स्टॉप.